नमस्कार. नमस्कार. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील ढवळी या गावी मी माझ्या जन्मगावी आज या ठिकाणी माझे चुलते अर्जुन पार्लेकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. खरं तर अर्जुन पार्लेकर हे माझे चुलते खूप मायाळू आणि लोकांना सातत्यानं मदत करणारे. मुंबईमध्ये ते एसटी ड्रायव्हर होते आणि त्यानंतर लहानपणापासूनच त्यांना शेतीची आवड होती. पण आत्ता ते गावी आल्यानंतर खूप नियोजनबद्ध शेती करतात आणि मग देशी असणाऱ्या शेंगा असू देत किंवा हायब्रिड असू दे किंवा ऊस असू दे, हे सगळं पीक ते दिवसभर शेतात असतात आणि त्यामुळं त्यांचं आरोग्य खूप चांगलं राहिलेलं आहे. नाना आम्ही त्यांना म्हणतो. तर तुम्ही किती वर्षापासून इकडं गावाकडे आता मुंबईहून आलाय? 2012 पासून. बरं. आणि मग गावाकडे येण्याचा उद्देश काय? उद्देश मला शेतीची आवड होती म्हणून. हां, शेतीची आवड होती, पहिल्यापासून शेतीची आवड होती. हां, पण आता नाही वेळेला नोकरी एक ते 35 वर्ष नोकरी केली. नोकरी करून रिटायर झाल्यावर मी गावी आलो. हो. गावी येऊन ही शेती आम्हाला कमी आहे घरची. हो. आणि घरची कमी असल्यामुळे वाट्याने ही जमीन केली मी. हो. वाट्यानं वर्षाला त्याला 7,000 रुपये देतो. हां. आणि 7,000 रुपये त्याला दिले की बाकीचं पीक सगळं आपलं आपण काढून घेतो. हो. मग ह्याच्यात काय काय पिकं आतापर्यंत घेतलेत? आतापर्यंत पहिल्या वर्षी उडीद घेतला. हां. त्यावेळेला काहीतरी 15 पोती उडीद काढला. हां. आणि दुसऱ्या वर्षी हायब्रिड घेतलं. हां. त्यावेळेला 13 पोती हायब्रिड झालं. हो. आणि नंतर दुसऱ्या वर्षी उडीद घेतला, त्यात काय उडीदात फायदा झाला नाही मला. हो. कारण पावसामुळे उडीद गेला माझा पाक. हो. आणि चौथ्या वर्षी परत भुईमुग लावला. हां. भुईमुग लावल्यानंतर त्याच्यात जवळजवळ 17 पोती शेंगा झाल्या. हो. शेंगा झाल्यानंतर आता ह्या वर्षी मक्याचं जरा डोक्यात घेतलं. हां. फाउंडेशनची मका लावायची म्हटल्यानंतर डोक्यात म्हटलं काहीतरी फायदा होईल म्हणून आम्ही डोक्यात घेतलं. मग ती आपलं नांगरट करून रोटर मारून सऱ्या सोडून घेतल्या. हां. सऱ्या सोडून घेऊन त्याला टोकन पद्धतीची मका लावून घेतली. हां. टोकन पद्धतीची मका लावून घेऊन त्याला वेळेवर खत पाणी घालून हां. आणि पावसाच्या जेव्हा मका, पाणी नाही काय नाही, हो. पावसाच्या जेव्हा मका एवढी आणली ह्याची. हो. मग तुम्ही अगदी ही नियोजनबद्ध करता? हा, नियोजन पद्धतीने केली. मग काय डोक्यात असतं? डोक्यात हेच आपला उद्देश की रानात तण येऊन द्यायचं नाही. हां. आणि रान स्वच्छ ठेवायचं. हां. बाकीचं औषध फवारणी म्हणजे एवढंच हां. की काय जास्त कीटकनाशक व्हायला तर कीटकनाशकची फवारणी करायची. हो. नाहीतर मग बाकी काय नाही. नाना, तुम्ही हे चांगलं पीक काढता नेहमी. हो. आणि सगळ्यांच्या डोळ्यात भरण्यासारखं असतं, कारण प्रत्येक जण रस्त्यानं जाताना म्हणतं की प्लॉट खूप सुंदर आलाय. मग बरेच वेळेला आता काय होतं की औषधाचा जास्त वापर करणं, कुणाचं तरी मार्गदर्शन घेणं आणि मग कुणीतरी सांगतं त्याप्रमाणे जाणं, असं जाता का स्वतःच्या स्वतः करता? नाही, मी स्वतः करतो. मंडळी आमची जाते तिकडं. हां. मिटिंगला जाते मंडळी. हां. पण मंडळी सांगेल तेवढं आपण करायचं. मी मिटिंगला जात नाही, मला मिटिंगची काय आवड बी नाही. मला फक्त आवड शेतीची. हां. बाकी शेतीत पीक कसं येतं एवढं बघायचं. हां. आणि आपल्या डोक्याला करायचं. हो. आपल्या डोक्याला करायचं. म्हणजे कुठलंही पीक लावताना हां. कुणाचं तरी मार्गदर्शन घेतलंच पाहिजे हां. किंवा त्यांनी एवढं औषध मारा, एवढं खत घाला असं सांगितलंच पाहिजे असं काही नाही. नाही, काय स्वतःला नाही. वाटतंय. नाही. मग तुम्ही हे सगळं करताना मी चांगलं पीक आणणार असा आत्मविश्वास असतो तुमच्याकडे? होय, आत्मविश्वास आहे. हा. मग त्या पुन्हा तुम्ही गेल्या वर्षी शेंगा चांगल्या काढल्या. होय, शेंगा काढल्या. ह्या वर्षी तुम्ही मका लावलेली आहे फाउंडेशनची. हो, फाउंडेशनची. मग ही मका जी आहे त्या मकेमध्ये आता तुम्हाला किती टन उत्पन्न निघेल असं वाटतंय? आता 25 पर्यंत जायला माझा अंदाज आहे. 25 क्विंटल? हा, 25 क्विंटल. हा. आणि त्याच्या पाठीमागचं हे सगळं वैरण कितीला जाईल? वैरण 500 रुपये गुंठा. हा. 500 रुपये गुंठ्याला जाणार. हा. ते पुढं मका काढायची, मागं वैरण काढून येणार लगेच. मग किती याचं उत्पन्न किती रुपयेपर्यंत निघेल असं वाटतंय? उत्पन्न याचं 1.5 लाखाच्या पुढे जाईल. हा. 1.5 लाखाच्या पुढे उत्पन्न जाईल सगळं वैरण सकट. हो. हा. मग आतापर्यंत तुम्ही किती घातले त्याच्यात? आतापर्यंत झालं की 30-35 हजारापर्यंत गेलं. बरोबर. हा. म्हणजे तुम्हाला शेती करण्यातला आनंद तर मिळतोयच आणि आपल्याला फायदा होणार आणि 4 पैसे मिळणार याचा अशात म्हणजे तुम्हाला खरोखर असं वाटतंय? होय. म्हणजे कष्टाचं फळ मिळणार आहे. मिळते, कष्टाचं फळ मिळते. हा. आणि या शेतीने मला लय चांगलं दिले. हा. भरपूर दिले ना. काय माझा असे 7,000 माझ्या काय अंगावर नाही पडत. हो. जरी हायब्रिड जरी गेला तरी त्या हायब्रिडच्या पैशात माझं पैसे खर्च निघून जातो सगळा. पण नाना, मला एक खूप सुंदर वाटलं की तुम्ही पीक घ्याल, तुम्ही उत्पन्न काढाल, पण त्यापेक्षा तुम्ही त्या शेताची स्वच्छता राखताय. हा. आणि ज्याने आपल्याला शेत विश्वासानं दिलेलं आहे त्यांच्या विश्वासात पात्र राहिलं पाहिजे. ते म्हणतेच मालकी स्वतः. माझी जमीन आरशाकडे ठेवली तुम्ही नाना. मी जमीन कुणाला देणार नाही. माझी दुसरी 1-2 एकर जमीन ती पण करा, पण ती माझ्या नाता होणार नाही जास्त कमी. वय माझं 72 आहे आता. आणि त्या 72च्या वयात एवढं सगळं फिरणं मुश्किल आहे ना. त्यामुळे काय होतंय, हा इथं जवळ गावाशेजारी आहे. आपलं घरचं बघून हे करायचं म्हणलं आता ऊस बी माझा नाही म्हणलं तरी
पाऊण एकर आहे. त्या पाऊण एकर नाही म्हटलं तरी 60-65 टन ऊस जाईल. हो, खूप सुंदर. आणि हे तुम्ही जी मका लावलेली आहे हे शेत आपले शहाजी पाटील सर यांचे आहे आणि त्यामुळं हे त्यांनीही जी तुम्हाला त्यांच्या कन्येनी दिलेलं आहे शेत हे वापरायला आणि त्यात तुम्ही उत्पन्न चांगलं घेताय आणि खूप चांगलं म्हणजे यात समाधानाने आनंद मिळतोय तुम्हाला. आनंद मिळतो, आनंद. आणि आपल्या स्वतःच्या शेतात तुमचा पाऊण एकर ऊस आहे. होय, पाऊण एकर ऊस आहे. ठीक आहे. मग आता तिकडून मुंबईत बरं होतं का इथं बरं आहे? नाही, इथं मला पहिल्यापासून इथंच बरं वाटतंय. इथंच बरं वाटतंय. मस्त सोलापूरवाला म्हणतोय माझी जमीन आहे तिकडे येऊ करायला, इथं करू आपण करूया इकडं. पण ते नाही, मला गावचं ठिकाण खरी भूमी आपली आहे. हो, आपलं वडलारकीचं गाव ते वडलारकीचंच गाव. हो, हे होते आमचे अर्जुन नाना आणि खूप सुंदररित्या त्यांनी या ठिकाणी आपल्या शेतीमध्ये प्रगती सुरू केली आणि याच्यातून त्यांचं आरोग्य चांगलं राहतंय याचं एक समाधान आहे. धन्यवाद.